नमस्कार मंडळी, मी विजय शिरवले. माझ्या विजय शिरवले शहापूरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नवीन एक विषय घेऊन आलो आहे. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामधील सुरक्षा रक्षक बांधवांसाठी असलेली खाकी गणवेश वर्दी याबाबत विशेष माहिती. तत्पूर्वी आपण माझ्या विजय शिरवले शहापूरकर या चॅनलला नवीन असाल तर प्रथमतः माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. महाराष्ट्र राज्य न्याय संघटनेतर्फे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक बांधवांच्यासाठी खाकी वर्दीबाबत विशेष माहिती मनोगत आपले माननीय श्री प्रथमेश भाऊ आलाट साहेब हे आपणाला सांगतील. नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना संस्थापक उपाध्यक्ष प्रथमेश भाऊ विलास आलाट. आज लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे माझ्या पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक बांधवांसाठी एक सूचना आहे. कारण मी परवा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपल्याला जो 1 तारखेपासून जी खाकी वर्दी घालायची आहे त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासाठी गेलो असता मंडळाच्या अधिकारी वर्गांकडून असे समजण्यात आले की आम्ही जे कपडा वाटप पाठीमागे अश्विनीताई सोनावणे तसेच न्याय संघटनेला तसेच अन्य संघटनेला जो केला त्यामध्ये आम्ही म्हटलं होतं का 1 तारखेपासून आपण संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी घालण्याची आम्ही परवानगी देऊ. परंतु मित्रांनो, असं झालंय की आपल्या पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक खरोखरच अज्ञान राहिलेले आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सुरक्षा रक्षकांनी मापं दिली, कपडा शिवून झाला, परंतु काही सुरक्षा रक्षक तो कपडा आणण्यासाठी गेलेच नाही. त्यामुळे 1 तारखेचा जो कालावधी दिलेला होता तो आता मंडळ पुढे ढकलते. कारण एकाने ड्रेस घालायचा, एकाने घालायचा नाही, एकाला राग येईल, त्यामध्ये राग रुसवा होईल. तर माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खरोखरच आपल्याला वर्दी घालायची नाही का? जो अश्विनीताई सोनावणे मॅडम यांनी जो संबंध महाराष्ट्रासाठी जो संघर्ष केला, जो जीव घेणा संघर्ष होता आणि जीव घेणा संघर्षातून तुमच्या आमच्यासाठी जो आपल्यासाठी एक उभं आयुष्याचं भलं करून दिलं, जी खाकी वर्दी देऊन त्या संघर्षाला आपल्याला तडा लागू द्यायचा आहे का? तर मित्रांनो, असं काही होऊ नये आणि आपण तातडीने कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता आपण तातडीने तो झालेला ड्रेस मंडळाकडून आपल्याला घेऊन यायचा आहे आणि आपल्याला तो लवकरात लवकर मंडळ आपल्याला तो परिधान करण्याची आपल्याला परवानगी देईल. त्यानंतर तो ड्रेस आपल्याला घालायचा आहे. परंतु मित्रांनो, आपण असे दिवळे राहू नका. काय आपल्याला आपण जो संघर्ष केलाय ती वर्दी आपल्या अंगावर दिसली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं. आपण वेळोवेळी मंडळाला फक्त नावं ठेवत राहतो, मंडळाला दोषी ठरवतो. पण मित्रांनो, ही चूक आता आपली. कारण आपण तो ड्रेस घ्यायला जात नाही. तो ड्रेस घेतला पाहिजे, तो घातला पाहिजे. आपल्या मंडळाच्या आस्थापना जायला लागलेल्या आहेत त्या वर्दीमुळे. आपला ड्रेस हा काही जणांनी खाकी ड्रेस मिळणार म्हणून आपल्याला काही जणांनी तो ड्रेस फाटलेला आहे, आपण तशीच ड्युटी करतो. जर उद्या एखाद्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आलं तर तो आपली आस्थापना सुद्धा कमी करू शकतो. आणि आपल्याला असं वाटत नाही का आपण ऍक्टिव्ह दिसावा आणि छान प्रकारे आपण ड्युटी करावं? तर मित्रांनो, एवढंच सांगतो की तातडीने आपण तो जो ड्रेस शिवून झालेला आहे तो घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, काहींच्या मनामध्ये एक गोड गैरसमज असेल कधी आम्ही म्हणजे विशेष करून सांगण्याचं तात्पर्य आहे की महिला वर्गांसाठी का महिला वर्ग, काही महिला म्हणतात का आम्ही साडीच घालणार. पण जी मंत्री महोदय सुरेश खाडे साहेब यांच्यासोबत जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये साडीचा कुठेच उल्लेख नव्हता आणि मंडळही तुम्हाला साडी देणार नाही. त्यामुळे हा तुमचा गोड गैरसमज काढून टाका. माझ्या माता भगिनींनो, लवकरात लवकर जावा, माप द्या आणि लवकरात लवकर तो ड्रेस आपला आहे तो हस्तगत करून घ्या आणि घालून आपला आनंद व्यक्त करा. परंतु असा अट्टहास धरू नका
की मी साडीच घालीन, मी आस्थापनेची परवानगी घेईल आणि मंडळाला ते पत्र देऊन मी पुन्हा ती परवानगी घेईल, असं काहीही होणार नाही. कारण तुम्हाला मंडळ सुद्धा तसं परवानगी देणार नाही. कारण जर तुम्हाला मंडळाने साडी दिलीच नाही तर तुम्ही ती घालूच शकत नाही, हा शब्द आहे आमचा. आणि आम्हीही तुम्हाला पाठीशी घालणार नाही, कोणताही संघटनेवाला असू द्या. त्यामुळे सर्वांना माझं सांगणं आहे की तातडीने का आपण माप द्यायच्यात आणि तो झालेला ड्रेस घेऊन यायचंय. आणि मग नंतरची जबाबदारी ही न्याय संघटनेची राहील की जर आमचे ड्रेस सर्वांनी घेतलेले आहेत तर आम्हाला घालण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे मंडळाला दोष न देता किंवा कोणत्याही संघटनेला दोष न देता याला आपणच जबाबदार आहात. कारण आपण तो ड्रेस घेऊन आलेला नाही म्हणून मंडळ आता कपडे घालण्यामध्ये, वर्दी घालण्यामध्ये परवानगी देत नाही. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन यावा तो ड्रेस आणि सर्वांना सहकार्य करावे, मंडळालाही सहकार्य करावे आणि संघटनेलाही सहकार्य करावे. ज्या दिवशी आपण तो ड्रेस सर्वांचे घेऊन येतील त्या दिवशी आम्ही स्वतः मंडळामध्ये तगादा लावून सर्वांना ड्रेस घालण्याची परवानगी घेऊन येण्याची ही जबाबदारी न्याय संघटनेची राहील. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय राघोजी. तरी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.